Hare
आलोचनी सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा रूपबादालोचने सुख झाले हो साजने तुहा जन्मा येऊनी काय जन्मा जन्मा येऊनी काय तुवा मुद्दल कामाचे तुवा मुद्दल जन्मा येऊनी काय अजूनी तरी भजित पुरा अजूनी तरी भजित पुरा अजूनी तरी भजित पुरा अजूनी तरी भजित पुरा केली गाठोडीची नाशी केली गाठोडीची नाती केली गाठोडीची नाशी केली गाठोडीची नाती पुढे भिकची मागची पुढे भिकची मागची पुढे नाचती पुढे भक्ती नाचती पुढे भिकाची नाचती मागती पुढे भिकाची मागती कारे ना फिरती कारे न फिरती मागा कारे ना फिरती कारे न फिरती मागा अजूनी तरी भजित अजूनी तरी भजित कोरा अजूनी तरी भजित कोरा अजूनी तरी भजित कोरा कामने ठाया तुका मने ठाया तुका मने ठाया तुका मने ठाया जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या
फिरसी माघारी अजूनी तरी भजित कोरा अजूनी तरी भजित कोरा भजित कोरा विडोबार कुमारी नहीं Hai Beka, gani? Hai panwa. बोलता है क्या? हाँ hai panwa. फिर मुझे पाइप काट दे. काट पाइप काट दे.
अजूनही तरी भजित खोरा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 जन्मा येऊनी काय केले, जन्मा येऊनी काय केले, तुवा मुक्तल गमाविले. कारेण फिरसे माधारा अजूनही तरी भजित खोरा. महायोग तिथे तटे भीमरथ्यम वरम पुंडरी काय दातुमुनिंद्र्या. समागत्य तीर्थंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. करू प्रथमा नमन ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. किंवा जया गावी केला वास तयासे नसावे उदास. म्हणून शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. किंवा तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. कृपा कराल जी थोडी पाया पडिलो बराडी. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले. कारेन फिरशी माघारा अजूनही तरी फजित खोरा. प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या वाङ्मयीन चिंतन शिवशक्ती निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि जन्माला आलेल्या व्यक्तीने जे करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं खंत व्यक्त करणारा असा अभंग आहे. विठ्ठल या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जीवाला जन्माला घातलेल्या प्रत्येक व्यक्ती करता प्रत्येक जीवा करता खेद व्यक्त करतात. काय खेद व्यक्त करतात की जन्मा येऊन काय केले. अरे वेड्या, तू या मनुष्य योनीला जन्माला आलेला आहे. अन्य योनी ज्या आहेत त्या अन्य योनीमध्ये भगवंताचं नामचिंतन करण्याचा कुणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त मानव जन्मामध्ये आलेल्या जीवाला भगवंताने दिलेला आहे. आणि तरीही तो या असलेल्या मनुष्य योनीमध्ये येऊन देखील भगवंताचं नामचिंतन केलं नाही. म्हणून कशा करता तो जन्माला आला. जन्मा येऊन काय केले, उलट तुवा मुद्दल गमाविले.
तू जे मुद्दल तुझ्यासोबत आणलं होतं ते मुद्दल तू गमावलं, एवढा तू तुझ्या जीवनामध्ये नाश करून घेतलेला आहे. आणि म्हणून तू काय कर, कारे न फिरसी माघारा. तुला 100 वर्षाचं आयुष्य मी दिलं, त्या 100 वर्षामध्ये तू माझ्या भगवंताची चिंतन सेवा न करता अनाठाई ते नको त्या उद्योगामध्ये तुझं आयुष्य घातलेलं आहे. म्हणून तू काय कर, कारे न फिरसी माघारा. अजून तू माझ्याकडे काय येत नाही. अजूनही तरी फजित खुरा फार मोठा घन शब्द तुकोबाराने वापरलेला आहे. मी तुला सांगणारच आहे पुढे फजितखोर म्हणजे काय. कान फिरसी माघारा अजूनही तरी फजित खुरा. आणि तू इथं येऊन भगवंताचं नामचिंतन केलं नाही. तुझ्याकडे मी गाठोळी बांधून दिली होती, पुण्याचा संचय तुझ्याकडे मी करून दिला होता. हां, ते केली गाठोळीची नाशी. शब्द फार समर्पक आणि आपल्याला समजेल असे वापरलेले तुकोबारायनं. गाठोळीची नाशी म्हणजे तुझ्यासोबत आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो की शिदोरी. तुझ्यासोबत जी शिदोरी मी गेली होती त्या शिदोरीचा मागायची वेळ आलेली आहे. म्हणून तुला अजून तरी सावध हो. तुका म्हणे ठाया, तू ज्या ठिकाणाहून आलास, ठाय तुझं ठिकाण जे आहे, तू ज्या ठिकाणावर आला, तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया. ज्या ठिकाणाहून तू आलेला आहेस त्या ठिकाणावर तू लवकर जा, अन्यथा तुझं त्या ठिकाणी अत्यंत काय अनहित असं होणार आहे. असा या अभंगाचा साधा आणि सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की तुम्हा सर्वांना विदितच आहे, स्वर्गवासी शेषराव लक्ष्मणजी देशमुख यांचं देहावसन होऊन आज 13 दिवस झालेले आहे. आणि आज 13व्याचा कार्यक्रम आहे. 13व्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कीर्तनाचं प्रयोजन आहे. कीर्तन का करायचं? 13वं आहे, दुःखाची घटना आहे. आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे. हातोनात दुःख झालं. आमच्या मामी साहेबांना, आमच्या तिघा असलेल्या मेवण्यांना, कारण मी त्यांना मामा म्हणत होते, माझे मामाच आहेत. तिघांना अत्यंत दुःख झालं. आणि आज 13व्या निमित्त भगवंताचं चिंतन कसे करता? आम्ही दुःखामध्ये आहोत, तुम्हाला आनंद वाटला काय भगवंताचं चिंतन करण्यामध्ये? मुळी तसं नाही. हिंदू धर्मामध्ये वास्तविक पाहता हा 13व्याचा कार्यक्रम करत नाही. 12व्या दिवशीच सगळं आपण आटपून घ्यायला पाहिजे. 12व्या दिवशी शास्त्र सांगतं. पण 12व्याचं 13व्याचं म्हणजे त्या निमित्तानं केलेलं जे अन्नदान आहे 12व्या दिवशी त्याचा पूर्ण विधी संपतो. 12व्या दिवशी म्हणून ते अन्न कोणी खात नाही. लक्षात ठेवा, ते अन्न कोणी खात नाही. मी पण 13व्याचं अन्न खात नाही, अन्नभक्षण करत नाही. म्हणून आपल्या असलेल्या वाडवडिलांनी 12 दिवस झाले का आपला विधी संपतो. पण 13व्या दिवशी मात्र ते अन्न खायला कुठल्याही प्रकारचा दोष असत नाही. म्हणून 13व्या दिवशी आपण हा कार्यक्रम करतो असाचा अर्थ आहे. विठ्ठल. कारण गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की 12व्या दिवशी आपण हा विधी केला पाहिजे. पण आपण तो आता 10व्या दिवशी करतो. त्याला दशक्रिया विधी असं म्हणतात. दशक्रिया विधी म्हणजे काय? की ब्राह्मण लोकांना अत्यंत म्हणजे त्यांचा असलेला हा विषय आहे. पण आपण त्या अनुषंगानं वर्णन करतो. दशपिंड म्हणजे 10 पिंड. हे इंद्रिय जे आहे त्या इंद्रियाचे 10 पिंड जे आहेत हे पिंड आपण आपल्या 10 दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत तो जाणारा जो आत्मा आहे. आता काळजीपूर्वक आहे का, मी अभंगावर थोडंसं बोलणार नाही, पण या अनुषंगाने मात्र मी तुम्हाला बोलणार आहे. ते माहीत असणं अत्यंत संयुक्तिक आहे. पहिल्या दिवशी माणूस आपल्यातून जातो, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये मेला. कोणी म्हणतं स्वर्गवासी झाला, कोणी म्हणतं कैलासवासी झाला, कोणी म्हणतं मृत्यूलोकामध्ये गेला, कोणी म्हणतं स्वर्गाला गेला. आपल्या आपल्या असलेल्या धारणेप्रमाणे आपण त्याला आणि त्या ठिकाणी काय करतो, संबोधन करतो. पण खरा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणाहून हा आत्मा जीवात्मा होऊन आला
काय बोलतो मी, हा आत्मा जो आहे तो जीवात्मा होऊन आला आणि आपल्या तो शरीरामध्ये या पंचभूतांच्या शरीरामध्ये घेतला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांचा असलेला हा जो देह आहे, या देहामध्ये भगवंताने आपल्याला समर्पित केलेलं आहे. या समर्पित करण्यामागचा भगवंताचा उद्देश असा आहे, काळजीपूर्वक ऐका, की या असलेल्या जीवाने अनेक योनीमध्ये अमाप असं पाप केलेलं आहे. या पापाची परिसीमा झालेली आहे. प्रत्येक योनीमध्ये हा दुःख भोगतो आहे. कोणत्याच योनीमध्ये याला सुख नाही. आणि याला तर मला माझ्यापासून अलिप्त झालेला हा जीव जो आहे तो माझ्यापर्यंत आणायचा आहे. त्याच्याकरता एक मुख्य कारण आहे, आणि तो म्हणजे जर माझं चिंतन हा जर करेल तर मी याला पुन्हा माझ्यामध्ये सामावून घेईन. याच्याकरता अन्य योनीमधून आल्यानंतर आपण 84 लाख योनी भोगल्यानंतर मनुष्य योनी आपल्याला भगवंताने प्राप्त करून दिली. आणि मनुष्य योनी आल्यानंतर आपण भगवंताचं चिंतन करावं. आणि चिंतन 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 तद्रूपता, चिंतन करता करता हा माझ्याप्रती पोचावा असा भगवंताचा त्या ठिकाणी उद्देश होता. पण हा जीव जन्माला आल्यानंतर जोपर्यंत आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये आहे तोपर्यंत तो सारखी भगवंताची प्रार्थना करत होता, भगवंता मला लवकर बाहेर का. एक वेळ करी या दुखावे गाळे, एक वेळ करी या दुखावे गाळे, या करी या दुखावे दुरिताचे झाडे आईच्या गर्भामध्ये असताना आपण भगवंताला वचन दिलेलं आहे, एक वेळ करे या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवूनी. मला फक्त तू बाहेर काढ, मी तुझं चिंतन करीन, मी तुझं नामस्मरण करीन, मी तुझपर्यंत येऊन पोचेल. आणि आईच्या गर्भामधून बाहेर आला आणि सोहम 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 जे विसरला तर कोहोम कोहोम सुरू केलं. केव्हा म्हटलं होतं मी, कधी म्हटलं होतं मी? नाही म्हटलं, मला नाही माहीत. वय सांगताना आपण एक फार मोठी गफलत करतो. वय सांगताना आपण फार मोठी गफलत करतो. आता बाबा तुमचं वय किती माऊली? 55. एकदम बरोबर, खरं सांगा बरं का. 55 वर्ष आहे का तुमचं वय? 55 वर्ष बरोबर सांगा. तुमचं किती बाबा? 65. काही कमी जास्त डायरीवर नोंद आहे तुमची. गुरुजी तुमचं काय वय आहे? हां हां 46. सगळं चूक सांगतात. यांचं वय 46 नाहीची, यांचं वय नाही, आणि माऊलीचं तर नाहीच नाही. आपण वय चुकच सांगतो. एक आपण लक्षात घेत नाही की ज्या दिवशी आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये आपलं बीजारोपण झालं त्या दिवसापासून आपलं वय घटायला सुरुवात होती. ते 9 महिने 9 दिवस कुठे गेले तुमचे? कोणी म्हणतो 55 वर्ष, कोणी म्हणतं 46 वर्ष. 9 महिने 9 दिवस कुठे गेले ते धरून नाही सांगितले. पण सांगतो 75 वर्षे 76 वर्षे ना आपले कुठे गेले?
ज्यानं तुला सांभाळलं, जिनं तिला सांभाळलं, ज्यानं तुला त्या ठिकाणी जन्माला घालायचं ठरवलं, ते कुठे आहे ते विसरला ना. आणि म्हणून भगवंताला फार मोठी दया आली. आणि त्या निमित्तानं जदा कदाचित माझ्या असलेल्या अण्णांनी चिंतन जर त्यांच्याकडून घडलं नसेल तर हा प्रश्न आहे. त्यांच्या गेलेल्या आत्म्याला चिर शांती मिळावी त्याच्याकरता कीर्तनाचं आयोजन असतं. विठ्ठल अण्णा गेले 13 दिवस झाले. पहिल्या दिवशी आपण त्याचं त्या ठिकाणी अंत्यविधी करून आलो. तिथपर्यंत असलेला जो जीव आहे, जीव काळजीपूर्वक ऐका, तो जीव आपल्यासोबतच येतो. कुठपर्यंत? त्या अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत. तिथं तो येतो. मला जाळणं चाललं माझ्या शरीराला हे तो पाहतो. त्या असलेल्या शरीरामध्ये तो पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मला बाहेर का काढलं, इथं माझं हे शरीर घर का आणलं, सगळं तो त्या ठिकाणी पाहतो. पण अग्नीमुळे त्याला प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून तो आपण घरी आलो की तो आपल्या अगोदर येऊन बसतो. आणि आलेल्या अन्नाचा जो जीव आहे तो या असलेल्या झाडावर किंवा या झाडावर किंवा कोणत्याही झाडावर तो आणि 13 दिवसपर्यंत बसतो, तिथंच असतो. आणि म्हणून त्याच्याकरता शास्त्रानं आपल्याला असं सांगितलेलं आहे की असलेला जो जीव आहे तो इथं येऊन बसतो ना, मग त्याच्याकरता आपण व्यवस्था जेवणाची केली पाहिजे. म्हणून 7-9 दिवसपर्यंत आपण ज्या पंक्ती घालतो सकाळ संध्याकाळ, तर यांच्याकरता भाऊबंदाकरता नाही, ते भाऊबंदांचं निमित्त आहे. खरं जेवण ते यांच्याकरता आहे. विठ्ठल म्हणून आतापर्यंत त्या जर कोणी ते असलेल्या भोजनाचा कार्यक्रम करत नसेल, पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ आपण त्यांच्या नावानं नैवेद्य काढला पाहिजे. मग त्यांच्या नावानं द्यायचं काय करायचं, जो पानोळे असतो त्या पानोळ्याला तो नैवेद्य द्यायचा. त्याला एकदाच वाढायचं, विधी येतो त्याला एकदाच वाढायचं. 2 पोळ्या का 3 पोळ्या भाजी एकदाच वाढायची, त्याच्यानंतर वाढायची नाही. कारण तो जेवत नसतो, हा आत्मा जेवत असतो. म्हणून स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याला अशा प्रकारचं त्याला नियोजन करायचं. 10 दिवसपर्यंत जेवल्यानंतर 11व्या दिवसपर्यंत कोणी घालतं, आनंदाची गोष्ट आहे, घातलंच पाहिजे. ह्या 13 पंक्ती 13 26 पंक्ती. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला आपण श्राद्ध करतो, वर्षश्राद्ध. ते वर्षश्राद्ध आपण केलेलं पाहिजे. ते कसे करता? यांच्याकरता. मग हा जीव आता इथून गेलेला आहे. मग 13 दिवसपर्यंत आपल्याला खाऊ घातला. आज या ठिकाणी नैवेद्य भक्षण केल्यानंतर कावळ्याच्या असल्या माध्यमातून, कोणाच्या माध्यमातून तो येईल आणि नैवेद्य भक्षण करून शेवटचं भोजन करून तो जाईल. हा आत्मा लक्षात ठेवा. तो का कुत्र्याच्या गेला का मांजराच्या गेला, 1 वर्षापर्यंत तो कोणाच्याच जन्माला जात नाही, कशाच्याच जन्माला जात नाही. 1 वर्षानंतर तो वर पोहोचतो. मग रस्त्यानं प्रत्येक महिन्याला फक्त त्याला एक जेवण मिळतं. प्रत्येक महिन्याला जेवण मिळतं, दररोज मिळत नाही. मग आपण त्यांच्या नावाने जे श्राद्ध पितृ या ठिकाणी करतो, जेवण आपण एखाद्या माणसाला घालतो, कोणाच्या का माणसाला, तर त्या माध्यमातून त्या असलेल्या आत्म्याला ते जेवण मिळत असतं. म्हणून प्रत्येक महिन्याला श्राद्ध कर्म करणं हे आपलं कर्तव्यच आहे. प्रत्येक महिन्याला बरं का बुवा, आता करायचं बरं का मामे. दर महिन्याला हे ताक त्यांच्या नावानं काढायचं. कोणी आपला पाहुणा असतो, कोणी त्यांच्या नावानं, आणि ते जेव घालायचं. ते अन्न त्यांना पोचत असतं आणि तिथून मग त्यांचा आणि प्रवाह चालू होत असतो एका महिन्यात. म्हणून मी म्हणतो की हा आत्मा गेलेला आहे. आत्मा कुठंच कधीच जात नाही, लक्षात असू द्या. लवण मेळविता जळे, काय उरवे वेगळे. काय वेगळं उरतं? पाण्यामध्ये आपण जर मीठ टाकलं, बरं कसं, पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं, पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर सुगरणबाई असले की म्हणजे काय मावशी तुम्हाला काही कळतं का नाही, पाण्यामध्ये मीठ टाकून गेलं, घ्या ते काढून मीठ. कोणती हुशारबाई काढून घेईन मीठ? कोणती हुशारबाई?
कोणती हुशार आणा तिला मीठ काढता येणार नाही. एकदा पाण्यामध्ये मीठ पडलं की ते पाण्यातलं मीठ पुन्हा काढता येत नाही. दुसरा दृष्टांत आहे, जसं आपण त्याला कापूर म्हणतो. कापूराला आगने लावला की तो कापूर जो आहे तो जळतो. ठाईची समाप्ती झाली जैसे, ठाईची समाप्ती झाली जैसे ठाईची समाप्ती. झाली जैसे, ठाईची समाप्ती. एका पोराच्या वाटे उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे, ठाईची समाप्ती. झाली जैसी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. म्हणून आत्मा जो आहे तो आत्मा परमात्म्याला जाऊन मिळतो. लक्षात आलं ना? काळजीपूर्वक आहे का? माझे कीर्तन म्हणजे गप्पा नसतात आणि मला गप्पा मारतात भेटत नाही. थोडेसे वेदांतिक मी बोलतो. जो आत्मा त्या आत्म्यापासून म्हणजे परमात्म्यापासून आलेला आहे, तो आत्मा त्या असलेल्या परमात्म्याला जाऊन मिळाल्यानंतर शिल्लक काहीच राहत नाही. आलं का लक्षात? मग ते मस्त वा 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 शानेच दिसतात तुम्ही कीर्तनकार, मग बाकीचे काय 84 लक्ष योनी कशा करताय? मग तिथं नाही गेला का तो आत्मा? तो हा आत्मा जातच नाही. ज्यानं भगवंताचं चिंतन केलं, ज्यानं देवदेव केला, संतांची संगत केली आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा केली, ज्याने योग्य जन्मामध्ये पुण्य केलं, तो पुण्यात्मा जो आहे तो पुण्यात्मा पुन्हा परत येत नाही. लक्षात ठेवा. पुन्हा त्याला जन्म नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाकर. जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाकर, जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक. काय सुंदर प्रमाण दिलं. तुका म्हणे माझी भाक, माझं वचन आहे. भाक म्हणजे वचन, माझं वचन आहे. पुन्हा जन्म नाही, पण कुणाला नाही. त्यांची वारी करावं आणि सतत त्याचं ध्यान करावं. कोणाचं ध्यान करावं? संताचं ध्यान करावं का देवाचं ध्यान करावं? कोणाचं ध्यान करावं? अरे ज्या भगवंतानं आपल्याला आयुष्य दिलं, भगवंतानं जन्माला घातलं, त्याचं ध्यान करावा की मला पुन्हा तुझंपर्यंत येऊ दे. हे ध्यान आहे. डोळे लावून बसायचं नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माणसाचं ध्यान नाही होत. दांभिकपणा होईल, गर्व होईल की मी देवाचं चिंतन करतो, मी देवाचं ध्यान करतो, मी मोठा गायक आहे, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा होय, मी मोठा होय. नाही, त्याने गर्व होईल. ध्यान करायला काहीच लागत नाही. ध्यान करायला आसन लागत नाही, ध्यान करायला पोथी लागत नाही, ध्यान करायला माळा लागत नाही. ये जी अंतर की माला है, ये अंतर की माला जप करो तुम्हाला ध्यान हो जाएगा. या माळेला काय करतात म्हणजे घालणे असं याचा अर्थ नाही. यानं तुमचा गर्व वाढेल, पण अंतर्ध्यान जे आहे, अंतर्ज्ञानाच्या दृष्टीनं भगवंताला पाहणं हे खरं ध्यान आहे. विठ्ठल ते ध्यान आमच्या काळूबाबाने केलं, ते ध्यान तुकोबारायाने केलं, ते ध्यान ज्ञानोबारायाने केलं, ते ध्यान नाथांनी केलं आणि ते ध्यान तुम्हा आम्हाला करायचं आहे. त्याच्याकरता खरं टोप आहे. म्हणून त्याचं नामचिंतन घेतलं की माझ्या असलेल्या अण्णांना स्वर्गात जाताना जे असले कष्ट होतील ते कष्ट सुकर व्हावे, त्याच्याकरता कीर्तन आहे. विठ्ठल हो. मनुष्य वास्तविक आता प्रत्येक असलेल्या जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय आहे व्यवस्था आहे की माणूस मेल्यानंतर त्याचं काय करावं, कसं ठेवावं, कुठं ठेवावं, काय ठेवावं, अशी ती व्यवस्था आहे. पण त्या इतर धर्मियांची जी व्यवस्था आहे ती एकच व्यवस्था आहे बरं का गुरुजी, एकच व्यवस्था आहे.
मुसलमानांची जी व्यवस्था आहे ती एकच व्यवस्था आहे, सारखीच व्यवस्था आहे. पूर्ण हिंदू तारामध्ये नाही, पूर्ण जगामध्ये सारखी व्यवस्था आहे. पण आपल्या धर्माचं असं झालेलं आहे, हिंदू धर्माचं, की आपली वेगवेगळी व्यवस्था आहे. तळेगावला एक व्यवस्था, बारंजाला एक व्यवस्था, लोखंडबाजाला एक व्यवस्था, भोकरला एक व्यवस्था. कोणी इकडं पाय करत, कोणी इकडं पाय करत, कोणी बसतं ठेवण, कोणी झोपून नेईल. ही व्यवस्था आपल्यामध्ये एक नाही, ही एक व्यवस्था झाली पाहिजे. एक व्यवस्था होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकरता कीर्तनकाराचं आणि हे असलेल्या ब्रह्मदेवांचं, या द्विजांचं काम आहे. यांनी एक विधी कोणी कोणीतरी सांगितला पाहिजे काय करायचं म्हणून, पण कोणीच सांगत नाही. आता वास्तविक पाहता मनुष्याचा मृत्यू झाला की त्याला बसवायचं, झोपवायचं नाही, बसवायचं, मांडी घालून बसवायचं, हात इथं ठेवायचे आणि त्याला बसवायचं, झोपवायचं मुळीच नाही. माहिती नाही आपल्याला, माहिती नाही, म्हणून त्याला बसवून ठेवलं पाहिजे. बसवून ठेवल्यानंतर त्याची आंघोळीची जी व्यवस्था आहे, आंघोळीची वगैरेची व्यवस्था झाल्यानंतर गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे की तो जी शेव आहे किंवा ती असलेली तिरडी जी म्हणतो आपण त्याला, त्या तिरडीवर आपण त्याला झोपवताना त्याचं जे असलेलं मस्तक आहे ते मस्तक अगोदर पुढे ठेवायला पाहिजे. ज्या दिशेला आपण चाललो त्या दिशेला अगोदर ते पुढे ठेवायचं, शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि पाय आपण जिथून निघलो ज्या घरातून त्या घराकडे करायचे. आणि ज्या विश्रांती स्थानावर आपण थांबतो त्या विश्रांती स्थानावर का थांबायचं, त्याचं एक मुख्य कारण आहे की तोपर्यंत हा असलेलं जे शरीर आहे ते शरीर आपल्या असलेल्या घराकडे पाहत राहतं, म्हणून त्याचं तोंड तिकडं घराकडे असावं असा नियम आहे. त्याच्यानंतर त्याला विश्रांती दिली की मग त्याचे पाय पुढं करायचे आणि मुंडकं मागं करायचं. तोपर्यंत हे जे खांदेकरी आहे ते खांदे आपल्या बाजू बदलून घेतात, पुढचे मागं मागचे पुढं आपोआप येतात. कारण ज्या असलेला आपण जे धरलेला बांबू आहे तो बांबू सोडायचाच नाही, म्हणजे तो पुढचा माग येतो मागचा आपोआप पुढं जातो. आपण तसं करत नाही, त्याला खाली टाकवलं की या मागं जा पुढं, तसं नाही. त्यानं तो बांबू धरले त्यालाच मागं धरून पुढे यायचं आणि मागच्याला पुढं जायचं असा नियम आहे. म्हणजे मग आतापासून या विश्रांतीपासून मी घराला विसरलो आणि मग त्याला ती पुढे चिता दिसते, त्याला ते असलेलं दहन दिसतं. मग तिकडं त्याचं लक्ष लागतं आणि मग त्याचं लक्ष तिकडं लागल्यानंतर आणि त्या ठिकाणी त्याला दुःख होतं. आणि दुसरं एक नियम सांगेल मी, मुसलमान बांधव बघा असलेला मग त्यांचा माणूस वारल्यानंतर त्या असं आपल्यासारखं आतोंना दुःख करत नाही. उत्तर प्रदेशामध्ये मनुष्य मेल्यानंतर त्याला डीजे लावतात महाराज गुरुजी, बरं का, डीजे लावतात. आपण आपल्या लग्नाला जसं डीजे लावतो तसं डीजे लावतात आणि लग्नामध्ये आपले जे काटे जसे नाचतात ना तसे तिकडं स्त्रिया मुलं सगळे नाचतात त्या प्रेताच्या समोर. कारण तुम्हाला वाटते आनंद आहे काय हो, जन्माला येणं म्हणजे आनंद आहे, मनुष्ययोनीमध्ये येणं आनंद आहे? आनंद नाही, आनंद आपण केलाच नाही. योनी या असलेल्या मनुष्य योनीमध्ये आपण चाललो म्हणजे याचा आनंद लोक व्यक्त करतात की हा मुक्त मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन छंद माझे माझे जरा आवाज वाढवा, माझे छंद घेऊन घेऊन आणि हा त्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणून हा आज चालला या मनुष्य मुक्त झाला, या बंधनातून मुक्त झाला, म्हणून ते लोक आनंदाने त्याला वाटा लावतात. म्हणून आपण आपल्या लेकीबाईला आनंदाने वाटा लावतो ना तसं आपण या जीवाला आनंदाने वाटा लावलं पाहिजे. ज्याला आपण जेवढं आनंदाने वाटा लावू तेवढं त्याला त्या ठिकाणी जाताना सुख मिळत असतं, सुख मिळत असतं. पण आपण भरतो आतानाच रडतो, आता रडल्यामुळं जेवढ्या आल्या आपल्या आसवा आहे त्या आसवाच्या गंगा जमुना तयार होतात दुःख देणाऱ्या आणि या जीवाला करतात. म्हणून मृत्यूनंतर रडायचं नाही. आता आपण किती नाही म्हटलं तरी दुःख आपल्याला होतंच, पण ते आपण आपलं सहन करायचं, त्याच्याकरता सहन करायचं. झाल्यानंतर मी सांगितलं होतं मंडळीला, पण ते लक्षात राहिलं नाही. पाणी जे पाजतो आपण, पाणी पाजण्याची पद्धत ही आपल्याकडची अत्यंत चूक आहे. बाबाच्या अंगावरचं उपरण आहे, एका महिन्यापासून धुतलेलं राहत नाही, नाक पुसलं जातं, शेंबूट पुसलं जातं. ते असलेलं उपरणं त्या ठिकाणी पाण्यात बुडवायचं आणि तेच उपरण्यानं पिळून आणि बाबाला पाणी पाजायचं. जन्मभर आयुष्यभर तुमच्याकडे रात्रंदिवस त्यांनी कष्ट केले, 5-50 एकर जमीन कमवून ठेवली, दोन्ही जग इमारती बांधल्या, तुम्हाला जन्माला घातलं, शिकवलं, हे केलं आणि मरते समय त्यांचा अपमान करतात.
ते उपारण्यानं पाणी पाजतात त्यांच्या शांबडाच्या त्या उपारण्यानं कुठलं कुठं पडलेलं त्या उपारण्यानं पाणी पाजतात. किती मूर्खपणाचं लक्षण आहे. कोणी सांगत नाही तुम्हाला. यांचं काम आहे या द्विजांचं सांगायला की आपल्या धर्माला त्यांनी मार्गदर्शन करायचं. बाबा याने पाणी पाजायचं नाही, हे चूक आहे. म्हणून आपण घरी आपला सुंदर असा तांब्याचा तांब्या घ्यायचा. त्यात आपल्या घरचं आपण जे पाणी पितो नेहमी ते पाणी त्यात टाकायचं. त्या तुळशीचे पानं टाकायचे. वास्तविक पाहता आता पवित्र आत्मा हा ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यांना काही तुळशीचे पाणी टाकायची गरज नाही. पण ज्यांनी आयुष्यभर खाल्लं पिल्लं फोल्डं त्याला शेवटच्या वेळेला पुण्य मिळावं त्याच्याकरता त्यामध्ये तुळशीचे पानं घालायची. आणि आपण घेतलं तर उत्तम. त्याला सुंदर असं नक्षीकाम करायचं. गाजरा करायचा झेंडूच्या फुलाचा कशाचा. त्याला मस्त हातावर घ्यायचं. आपला जो असलेला तो खडा मारणारा माणूस आहे त्याच्याजवळ द्यायचं. किंवा पाहुणा जो असेल त्या पाहुण्याला तो ग्लास तो तांब्या आपल्या हातावर घ्यायचा पवित्र आणि मस्त वाजत गाजत आपल्याकडे होतो. तिथं गेल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पाणोड्यानं आंघोळ केल्यानंतर त्याच्या असलेल्या गळ्यामध्ये जे उपकरणं आहे मग ते वास्तविक पद्धतीने नवं द्यायला पाहिजे. लगेच लोकांचं सुरू होतो नाही हो सुतूक पडलं आता कसं काय नवं. त्याच्या अंगावर ते नवं उपकरण द्यायचं पाहिजे. मग ते लहान असतो मोठं असतो ते उपकरण द्यायचं. ते उपकरणाचा पुढचा जो भाग आहे तो भाग ओला करायचा. त्या ओल्या केलेल्या भागावर तो तांब्या ठेवायचा. उजव्या हातामध्ये तो तांब्या घ्यायचा. तो न्यायचा आणि तो तांब्या असा धरून अगोदर आणि पाणी अपमान करतो. आपण गेलेल्या माणसाचा अपमान करतो. हो हे बंद झालं पाहिजे. आणि हे बंद करणं मी कुठं कुठं जिथे माझे कीर्तन असतील आमच्या परिसरामध्ये सर्वत्र आता तांब्यानं पाणी पाजायची पद्धत सुरू केलेली आहे. आमच्या बंजारा लोखंडे असो, नळणी असो, पिंपळगाव असो, कोदोली असो, जवखळ ठोंबरे असो त्या सर्वांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. म्हणजे आपणही देखील तेच करा. कारण तुम्ही माणसं मग तुम्हीच कुठे शिकले तुम्हाला काय माहिती. गरुड पुराणामध्ये माहिती आहेच आहे. पण ज्यावेळेस आमचे असलेले परमपूज्य परमादरणीय गंजेधर बाबा यांची आई वारली बरं का महाराज. त्यांची आई वारली तर त्या आईच्या अंत्यविधीच्या वेळेस मी हजर होतो. काशीचे ब्राह्मण आलेले होते आणि काशीचे ब्राह्मण त्या असलेल्या घडीची त्यांनी अर्धा तास पूजा केली आणि नंतर ते पाणी पाजले. इतके त्याला महत्व आहे. शेवटच्या पाणी इतकं महत्व आहे. आणि म्हणून जो आत्मा आहे त्या आत्म्याला शांत आता कसं करता येईल त्याच्याकरता आपण हा प्रयत्न करता. त्याच्याकरता कीर्तन विठ्ठल आपल्याला सोडून गेले. 13 दिवस आज झाले. 1-2 तासानं ते आता येथून कायमच जाणार आहे. आतापर्यंत गेले नाही. आतापर्यंत इथं कुठेतरी कोणत्यातरी वृक्षावरती बसलेले असतात. म्हणून नियम असा आहे की जर समजा इथं बाहेर बसलो आपण कावळा बसला एखादा पक्षी बसला त्याला खडा मारायचा नाही, दगड मारायचा नाही. तुम्ही कोणत्या रूपात येऊन बसत असेल हाणायचं असते. आधी 13 दिवस झाले की तो आपण जाऊ. बरोबर आहे. गेल्यानंतर यांच्या असलेल्या पश्चात त्यांचे असलेले 3 चिरंजीव अत्यंत सोज्वळ त्यांनी आपल्या अत्यंत जीवनाची उन्नती करून घेतलेली आहे. असे असलेले आमचे गणेश भाऊ, पंडित भाऊ, दिनकर भाऊ आणि अधिकाबाई आमचे असलेले आणि आमच्या असलेल्या सासूबाई यांच्या फळापुढं दुःख कोसळले. आणि हे प्रत्येकावर कोसळतच असतं. सूतक बाळगण्याचा उद्देश काय महाराज? 7-10 दिवस दाड्या करायच्या नाही, 10 दिवस खायचं नाही प्यायचं नाही, 10 दिवस राहायचं असा सूतकाचा अर्थ नाही. तुम्हाला झालेलं जे दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सहमती आहोत, आम्ही सहभागी आहोत हे दाखवण्याकरता सूतक असतं महाराज. जर सूतक हे असं झालं तर झालं. मारुतीला पाणी पिऊ घालून येईन, मारुतीच्या पाया पडून येईन, मारुतीच्या मंदिरात जाऊन येईन, बायानं कुकू लावून येईन, माणसानं दारू प्यावी, मटण खाऊन सगळंच करावं. हे दुःख म्हणजे यायला जास्त आहे. माणसापैकी यायला जास्त आहे. माणसं 30-80 दाड्या करते. त्या बिचारे 13 दिवसपर्यंत कुकू लावतो. असं नाही. देवाचं दर्शन करावं त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. फक्त आपल्या घरामध्ये उत्सव करायचा नाही हे आपल्याला. आपल्या घरामध्ये उत्सव नाही करायचा. उत्सव करायचा नाही. उत्सव म्हणजे कसा? महालक्ष्मीचा उत्सव आहे. आता काही लोक म्हणतात आता नवरात्रामध्ये बसवा आपल्या आगोडच्या बाटल्या की. तसं चालत नाही. एकदा महालक्ष्मी संपल्या पुढच्या वर्षी बसवायच्या. नवरात्रामध्ये बसवायला महालक्ष्मी चालत नाही. कोणी सांगितलं असं तुम्हाला डोक्यात घालत काय माहिती. कारण त्यांचा तो विधी आहे.
त्या दिवशी त्याच वेळेला तो झाला पाहिजे. आता भुकला की माल खायला बसा असं काही नसतं. आणि म्हणून असलेले आमचे अण्णा जे आहेत, या अण्णाच्या जाण्यामुळं आपल्या सर्वांवर जे दुःख कोसळू द्या. ते दुःख पेलण्याची भगवंता आम्हाला शक्ती देऊ. काहीच म्हणायचं नाही, काहीच नाही म्हणायचं. आम्हाला शक्ती देऊ, त्याला शक्ती देऊ. त्यांचा प्रवास कसा सुकर होईल त्याच्याकरता आपण प्रार्थना करायची. विठ्ठल 10 दिवसपर्यंतची घरची मंडळी आहे, घरची मंडळी, मुलं नातवंड आपल्या घरातली बरं का, त्याच्या भाऊबंध वगैरे ते नाही, ते सोडून घरातली मंडळी त्यांनी स्मस्कृत केली पाहिजे. ते 10व्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का, ते केलं पाहिजे. ते करणं हा विधी आहे. त्या तेव्हा या विधीच्या संबंधाने जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला टाईम कमी आहे, कारण आपण फक्त उशिरा बोललो म्हणून आपण अभंगावर प्रतिपादन करणार आहोत. विठ्ठल भगवंताने तुम्हाला या मनुष्य योनीमध्ये याच्याकरता पाठवलं आणि काही ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे आणि कोठे आणि काही ज्ञान अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा विठोबा रखुमाईचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भगवंताला जशी आपली असलेली मुलगी तसं भगवंताला देखील आपला ममय वंश जीव लोके जीव, कारण आपण भगवंताचे अंश आहोत. भगवंताला देखील दुःख होत बरं का माऊली, हा माझा औध चालला, पण तो पाठवतो कशा करता, त्यानं संसार व्यवस्थित करावा म्हणून आपण जशी आपली मुलगी पाठवतो, आई वडिलांचं नाव नको, तसं देव सुद्धा आपल्याला प्रधान म्हणतो की बघ तू चाललास ना आता जा, पण मला विसरू नको रे, माझं सतत चिंतन कर. माझं तू चिंतन केलं ना की मी तुला सगळ्या प्रकारचं सहकार्य करेन. पण हा जीव असं बेमान आहे, इथं आल्यानंतर नको ते कुठं ते करत होऊन जातो, भांडत तंट्यामध्ये व्यस्त होऊन जातो, खाण्यापिण्यामध्ये व्यस्त होऊन जातो, आणि जिथून आलं तिथं जायला तो विसरतो. तुकाराम महाराजांवर दया आली. तुकाराम महाराजांनी सर्वत्र नजर फिरवली, आले आले आले, ज्याच्या करता या जीवांना भगवंताने पाठवलं तो नेमका तो विसरून गेला. आणि इथं येऊन तो काय करायला पाहिजे होतं, जीवाने काय करायला पाहिजे होतं, देवाचं चिंतन करायला पाहिजे होतं, त्याच्यात करायला पाहिजे होतं, त्याने काहीच केलं नाही. तुकोबाराला वाईट वाटलं आणि तुकोबारा चिडावलं म्हणतात त्या अभंगाचा प्रकरण.
काय थोरपण जायाचे काय थोरपण जायाचे तुका म्हणे ते भजन प्रमाण तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जायाचे काय थोरपण जायाचे तुका म्हणे ते भजन प्रमाण सतत मी मोबाईलवरून पाहतोय बाबांना मी कधी कधी हे खरं चिंतन आहे, हे खरं ध्यान आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. सतत मी कुठं त्या जयगावाला तिकडे सुद्धा पाहतो ना, आता सारखं चालू असते. हे खरं कीर्तन आहे, हे खरं भजन आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण. मनुष्य योनीला आलेल्या प्रत्येक जीवानं भगवंताचं भजन केलंच पाहिजे. आम्ही करतो का भजन? आम्ही भजन करतो. लावणी मृदंग श्रुती ताल घोष शिव ब्रह्मरस आवडीने. हे भजन नगण्य आहे. महाराज तुम्हाला सर्वांना राग येईल, तुम्ही काही मोठी एवढे मोठे माझेच सगळे तुम्हाला राग येईल. आपण भक्ती करत नाही बाबा. आम्ही कीर्तनकार, आम्ही टाळकरी, आम्ही गायक, आम्ही रामायणकार, आम्ही सगळे कोणीच भक्ती करत नाही. आम्ही सगळे कला करतो. कला 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 आणि भक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जोपर्यंत आम्ही भक्ती करणार नाही तोपर्यंत आम्हाला भगवंत तारणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही कलाकार म्हणून या असलेल्या संप्रदायामध्ये आमचा प्रादुर्भाव गाजून ना, तोपर्यंत आम्हाला खरं सुख जे आहे ते सुख कधीच मिळणार नाही. म्हणून कधीच सुख नाही. कीर्तन करायचा ॲक्सिडेंट होता. माझा ॲक्सिडेंट झाला होते दिंडीमध्ये झाला ॲक्सिडेंट. आता मी कीर्तनकार, माझा काही ॲक्सिडेंट व्हायला पाहिजे. देवाला समजायला पाहिजे का की आपला भक्त आहे. भक्तीचं ढोंग चालू आहे. भक्ती कोणीच करायला तयार नाही. भक्तीचं ढोंग आहे आणि हे भक्तीचं ढोंग आहे म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं. पोटासाठी सोंग डोंग पोटासाठी ढोंग पोटासाठी ढोंग पोटासाठी तेथे कैसा पांडुरंग 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 बुडासाठी ढोंग डोंग बुडासाठी ढोंग डोंग पोटासाठी ढोंग पोटासाठी ढोंग पोटासाठी सोते झाले करीत बहुत झाले करीत बहुत झाले करीत बहुत आधी सोते झाले करीत बसणाऱ्या मंडळींना कदाचित आनंद वाटण्याचा संभव आहे. डॉक्टर साहेब चांगलं बोलले राव. हा त्या गुरमीत नवरा नका तुम्ही. हे जे चालू आहे नाही नुसतं ढोंग नाही. आता ढोंग जर असताना खरोखरच तर माझा पाय इथून गेला असता. इथून माझ्यापासून इथून गेला असतो आणि दोन तुकडे पडलो असतो आणि मग तुम्ही म्हणलं असतं याचा काय करता आला नाही. म्हणलं असतं माझा पाय तुटला, मी आता येत नाही. तुम्ही जो भक्त आहे कसं काय? अरे भक्त आहे म्हणूनच करंगळे होऊन गेलो. भक्त आहे म्हणून त्या करंगळ्या गोट्या होऊन गेलो. आणि जर खरोखर जर ढोंग असतं ना तर माझा पूर्ण पायच गेला. तुका म्हणे भोग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. तुम्हाला फुकट चाललं काय?
विनाकारण चाललंय वाजवणं हे म्हणणं विनाकारण चाललंय विनाकारण नाही. भोग प्रारब्धाचा जे असलं ते होतच पण मोठं व्हायचं ते एवढं सगळं आलं का? हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे सांगून गेलो ना की माझा पूर्ण पायच गेला असता तर मीच गेलो असतो. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरि उच्चारणे अनंत पापराधी. हरि उच्चारणे अनंत पापराधी. हरि उच्चारणे अनंत पापराधी. हरि उच्चारणे अनंत पापराधी. दक्षिण राजे गणमाते हरि मुखे म्हणा. हरि मुखे मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे करू लागणे मिळे समरस झाले तैसे नामे केले. आम्हाला सगळ्याला जे नाम घेतात ना तो भगवंत तुमचं संरक्षण करतो त्याच्याकडे चिंतन. म्हणून तुकोबारायाला प्रश्न पडला की या लोकांना आपण भगवंताचं नाम चिंतन करण्याकरता पाठवलं. जन्मा येऊन काय केले. आपला हा जन्म आहे हा जन्म पुन्हा मिळतो 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 100% सांगतो की मिळतोच पण भगवंताशिवाय नाही. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. पण कशाकरता मिळतो. तुझं चिंतन करण्याकरता पुन्हा जन्म मिळतो. किती जन्म झालेले असे किती उदाहरण मी तुम्हाला देईन दृष्टांत देईन. प्रत्यक्षात मी पुन्हा जन्म झालेले माणसं पाहिले. काय सांगा तुम्हाला त्यांना ज्या मागचा जन्म आठवतो की मी असा असा होतो तसा तसा होतो. आता आपल्याला वेळ नाही तेवढं सांगायला. पुनर्जन्म माणसाचा मिळतो पण त्याचं भजन केलं तेव्हा अन्यथा मिळत नाही. म्हणून तो करा म्हणतात काही खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मनुष्य योनीमध्ये येऊन जर तुम्ही भगवंताचं नाम चिंतन केलं नाही तर मात्र तुम्हाला गाढव कुत्रा खेकला फेकला तर होणार. मग काय व्हायचं तुम्हाला. पुन्हा माणसं व्हायचे ना माणसं व्हायचे ना. म्हणून कोणा भगवंताचं भजन केलं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. पुन्हा मनुष्य जन्मच मिळणार. पुन्हा याच ठिकाणीच कीर्तन होणार. याच ठिकाणीच आपला या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन होईल. पण तेवढी तयारी आपण केली नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जन्मा येऊन काय केले. तुवा मुद्दल गमाविले. मुद्दल म्हणजे काय. शिदोरी मागच्या जन्मातली पुण्याईचा असलेला संच. त्या पुण्याईचा संच मी तुम्हाला तेच सांगतो. पुण्याच्या संचामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. म्हणजे भक्ती आम्ही केली असन आम्ही पंढरपूरची वारी केली असन भजन केलं असन कीर्तन केलं असन टाळ वाजवले असतील आणि संतांची शरणागती केली असेल म्हणून आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. ती गाठवली त्याला म्हणतात शिदोरी. आपली लेख चालली ना तिला म्हणजे शिदोरी बांधून द्या. कोणी काही देतं कोणी केळ देतं कोणी नाळ देतं कोणी वडी देतं कोणी पोळ्या देतं कोणी पुरणाच्या पोळ्या देतं वगैरे वगैरे. शिदोरी तशी आपण आपल्यासोबत आणली ती शिदोरी. आता ती शिदोरी ही मंडळी उपयोगात आणत आहे. ती शिदोरी आठवण उपयोगात आणते आहे. ती शिदोरी आम्ही उपयोगात आणतो आणि शिदोरी वाया घालतो. केली गाठोडीची नाशी ही शिदोरी तुम्ही वाया घालवायची नाही. या निमित्ताने लक्षात ठेवा. अन्नाच्या कीर्तनामध्ये डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं ते आपल्या लक्षात ठेवलं शिदोरी वाया घालवायची नाही. आणि म्हणून तो काय म्हणतात की कोर्टपर्यंत ती शिदोरी तुला पुरली. आता ती शिदोरीचा उपयोग तू केला नाही म्हणून तू काय करायचा लवकरात लवकर मी जिथं आलो ना तिथं जा. अभंगाचं दुसरं कडू आहे. कारण फिरसी मागारा
संपली शिदोरी तुमच्या जवळची. तुमच्या जवळची शिदोरी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला योग्य मार्गाचं अवलंबन होईल. योग्य मार्गाने तुम्ही जाताल तोपर्यंत तुम्ही दारू पिणार नाही, तोपर्यंत खाणार नाही, संतांची सेवा करताल. एकदा शिदोरी संपली की मग तुमचं ते नको ते करा. महाराज म्हणतात की कारेनं केवटी फक्त माणूस 20 वर्षाचा राहणार आहे. आता फक्त शतवार्षीची करण्याचा त्याप्रमाणे म्हणून शतवार्षीची करणा त्यामध्ये दुःख आहे. आता ना सगळं आपल्याकडून शक्य नाही म्हणून हे सगळं चाललं. म्हणून कारे न फिरसी माघारा. माघारी ये तू जिथून आला ना तिथं तू येतो करा मागणं. कारे न फिरसी माघारा शब्द वापरला. अजूनही तरी फजित खोरा. संत शिवाय देत असतात वय. संत कधी शिवाय देतात का? हां देतात ते स्वतःला देतात. पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये फक्त एकच शब्द वापरलेला आहे ज्ञानोबारायनं. यरवी तरी मी मूर्ख. यरवी तरी मी मूर्ख आहे म्हटलं. मीच मूर्ख आहे. आणि म्हणून माणसाने आमचे साधू संत शिवाय देत नाही. हां आणि तो अधिकारही नाही. माझा देखील अधिकार नाही. तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. आय माय गेली होती होतापाशी. तो तिथं बसेल पैठणच्या नगरीमध्ये. काय माय गेली होती होतापाशी हरी नय मुखाशी आरे मुढा. तुकोबारानं कमी केलं काय? पुढे सिंदळीचे पुढे सिंदळीचे रडतील. मग कशा करता म्हणून फिर तू आता लवकर फिर. म्हणून माणसानं जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही आपल्याकडून जो कोणते पाप झालं नाही आपल्याकडून काही पुण्य पाप व्हायची अपेक्षा नाही. आता आपलं पापच करायचं नाही. पुण्य जे आता पण झालं ना आता मी ठरलं पाहिजे माझं आता पुण्य आतापर्यंत झालं. मी म्हणत नाही मी म्हणजे मूर्ख आहे म्हणतो. मी पुण्य केलं पण मी तुमच्या अनुषंगाने बोलतो. मी पुण्य केलं आता याच्या पुढे पाप होण्याची शक्यता आहे. म्हणून आताच भगवंता मला किती दिवस चांगला म्हणजे तुम्हाला सुख मिळालं. मला सांगा जेवढं वय वाढलं तेवढं दुःख होतं का सुख होतंय? दुःख वाढत बसतंय. लहानपणी जे सुख असतं ते मोठ्यापणी नाही. म्हातारा झाले होतं मुळीच नाही. हा वृद्धपणी जाऊ द्या बाकी वृद्धपणी त्रास होतो माणसाला. तरीही 90 वर्षाचं 95 वर्षाचं म्हातारं झालं तरी त्या म्हाताऱ्याला मरू वाटत नाही. वाटतं मरू. तुमचं आता 50 वर्ष गेले तुम्ही संपलं आपलं आता अर्ध वर्ष. आता जाणं तुम्ही करा तयार. मर म्हटलं तरी माणसाला राग येतो. मन म्हटलं की माणसाला राग येतो. आणि खरोखर मेल्यावर मग त्या डॉक्टरने म्हटलं त्याला मेलं ना लागला का श्राप त्याला. कुवारा म्हणतात कारे न फिरसी माघारा. अजूनही तरी फजित खोरा. ज्याला जे दिलं उदाहरणार्थ गुरुजीला मी आता गुरुजीला मला दिलं पाहिजे. गुरुजीने मला समजा 5-50 हजार रुपये दिले. गुरुजी इतके मला दिले चालते दिलेत. 1 महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले 4 महिने झाले 2 वर्ष झाले 4 वर्ष झाले मी त्याला परत केलेच नाही. त्यांनी मला काय म्हणावं म्हणजे ज्याला दिलं तो बुडवतो तो जो एकदा घेतलेला पुरा देतच नाही त्याला निगरगट फजित खोर. संतांच्यापैकी दुसरी की भाषा त्यासारखं अरे फजित खोर. तुला आयुष्य दिलं ना बस झालं ना. आता किती दिवस बसलं टाळ वाजवतो. चल ना आता माझ्या बरोबर. अजूनही तरी फजित खोरा. तू लवकर माग फिर. हो मला लय दिवस जगाचं बाबा जगाचं जग काही राहिलं नाही शिल्लक राहिलं नाही. तुझ्याकडं जे होतं ते तू ज्याच्याकरता खर्च करायचं त्याच्याकरता खर्च केलं नाही. अन्य मार्गानं खर्च केलं म्हणून मला दुःख वाटतं. म्हणून तो कबा 3ऱ्या अभंगात म्हणतात तुझ्याकडे केले नासी पुढे
जन्म चुका म्हणतात, केली गाठोडीची नाशी. मी तुम्हाला तेच सांगत होतो प्रयत्न, आपल्याला पुण्याचा अंश होता म्हणून आपला मनुष्य जन्म मिळाला. पुण्याचा अंश आपण टिकावला नाही म्हणून केली गाठोडीची नाशी. तुम्हाला जी शिदोरी दिली होती, पुण्य दिलं होतं, ते पुण्य तुम्ही वाया घालवलं. केली गाठोडीची नाशी. आणि मग त्याच्या पुढे काय होईल? भीक मागायचं, भीक मागायचं काम. पुढे भिकची मागसी. आता या जन्मामधून आपण गेलो, 12 महिने आपल्याला लावणे लागतात. तिथून आलो की मग तुम्हाला मात्र मनुष्य जन्म पुन्हा नाही. मग तुम्ही कुत्रे मांजरे वगैरे ते काय होताल, ते कुत्रे मांजरे तुम्ही होताल. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, काहीच करू नका. तुम्ही काय करा, जिथून आले तिथं तुम्ही लवकरात लवकर या. त्यात मग तुमचं कल्याण आहे. अभंगाचं 4था चरण. तुका म्हणे ठाया, तुका म्हणे ठाया, तुका म्हणे ठाया, तुका म्हणे ठाया, जय फुला आलिया तारे न फिरती माघारा, तारे न फिरती माघारा, तारे न फिरती माघारा. अजून तरी फजित कोरा, अजून तरी, अजून तरी फजित कोरा, फजित कोरा, फजित कोरा. हे फजित कोरा, अजून तरी फजित कोरा, अजून तरी, अजून तरी, अजून तरी फजित कोरा. हे अजून तरी, अजून तरी फजित कोरा, अजून तरी हे फजित कोरा, हे अजून तरी फजित कोरा, अजून तरी फजित कोरा, अजून तरी फजित कोरा, तरी फजित कोरा, अजून तरी, अजून तरी फजित कोरा, अजून तरी, हे अजून तरी, अजून तरी फजित कोरा, अजून तरी, अजून तरी फजित कोरा, फजित कोरा, तारे न फिरती माघारा, तारे न फिरती तुका म्हणे ठाया. ठाया म्हणजे ठिकाण. ठाया म्हणजे जिथून आपण आलो तिथं. आपलं ठिकाण कोणतं आहे? आपलं ठिकाण कोणतं आहे? हा, कुठं आहे? कुठं? तिथं आपलं ठिकाण तिथं आहे. कोणाचं ठिकाण येते? हे याचं, हे हात पाय, याचं मुंडकं फिरकं, डोळे बिळे, याचं ठिकाण तिथे आहे. पण अंतःकरणामध्ये असलेलं जे परमेश्वराचं रूप आहे त्याचं ठिकाण कुठे आहे?
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. त्याचं भजन करायला ते आम्ही आलो आणि तिथं आलो. तिथं जायचं आहे तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया. मग तिथं जायचं म्हणजे काय करणं पडतं. तिथं जायचं काय करणं पडतं. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे करवाली त्याची केली कटकट वाकडे के नीट देव झाले. पुन्हा कारणे झाले शे निर्माण देवाचे कारण देव जाणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येथे माझे जे उरले पायी कप्पन. वास्तविक पाता ही सेवा माझ्याकडे येईल असं अपेक्षित नव्हतं बरं का. अजिबात नाही. आमची असलेली दहेगावकर मंडळी शहापूरकर मंडळी आमचे रघुनाथ दादा हे यांची ती कोणाच जरी असेल आपल्यालाच ऐकायला मिळेल. आनंद आहे. माणसानं कधी बी सांगायचा प्रयत्न करून ऐकायचा प्रयत्न करा. आता हे म्हटलं बाबा आमचे महाराज मला आता कीर्तन शिकवा म्हटलं तुम्ही. मला कीर्तन करायचे आनंदाची गोष्ट आहे. देव करो तुम्ही कीर्तन करा. चांगली अपेक्षा आहे. कीर्तनकार करायचं म्हणते मला. कीर्तन म्हणजे बोलून तापून काय लोकांना पाहिजे काय लोकांना दिल्यानं त्यांचं हित होईल हे कीर्तन करायचं असतं. आजकाल तर मला कीर्तनाचा तमाशा मला त्याच्यामुळे लोक माझे कीर्तन घेत. त्याच्यामुळे तो कोणी म्हणतो ते म्हणतो आपल्या विरोधात बोलतो कोणाच्या विरोधात बोल तुमच्याविषयी बोलू का विरोधात. माझे असलेले जे आहेत माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. त्यातले कोणी कोणी माझे ते आहेत ना. हे माझे गवार साहेब हे माझं पिल्लूचे आवडतं पिल्लू आहे माझं. आमचं नील वाचवलं असतो पण तात्विक वाद राहतो असं पायात वाद नाही. ते आमचे असलेले नितीन महाराज सुंदर मृदंग वाजवते. पहुरून आले आपल्याकडं. आपलं प्रेम आहे. आणि तुम्ही सर्वजण मंडळी तळेगावकर मंडळी मी काही जास्त बोलायचा अधिकारी नाही आणि बोलायचा अधिकारी बी असं आहे माझं मामाचं गाव आहे आणि मी यायचं वहिनी गावी अलीकडे जुनं गाव ते माझं जन्मस्थान आहे. मी ते जात असतो कधी कधी आमची पवार कंपन्या सहितीचं त्यांनी घरं बांधली. मी ते जात असताना जात करत असतो जन्मभूमीचं. कारण जन्मभूमीचं दर्शन माणसानं केलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो नेहमी एखादं जाता मोठं महादेवाचं मंदिर असलं मोठं मारुतीचं असलं त्याचं दर्शन नाही घेतलं एक वेळचं चालेल. हे बोलायची फक्त मीच या ठिकाणी मत करतो. त्याचं दर्शन नाही घेतलं चालन. विठ्ठल रुक्माईचं बी असलं मंदिर त्याचं दर्शन नाही घेतलं चालन. पण जिथं स्मशानभूमी आहे जिथं आपल्याला जायचं जिथं आपल्याला जाणार आहे जिथं आपलं 13व्याचं निवृत्त जाणार आहे त्या भूमीचं दर्शन घ्या तुमचं कल्याण होऊन जाईल. ते मसाला असं कसं हो देवाचं दर्शन घ्यायचं नाही आणि जन्मूळ दर्शन कशाकरता घ्यायचं. आपल्याला आठवण झाली पाहिजे की एक दिवस किती लोकांचे मुडके मोडले किती मोठा झालो किती नोकरीवाला असलो किती पैसा कमवला किती संसारामध्ये नाव कमवलं किती हैल्या बांधल्या माढ्या बांधल्या तीर्थ केली काही केली तरी एक दिवस मला इथंच यायचं. माणूस प्रामाणिक होईल पाप करणार नाही पुण्याच्या मार्गाने जाईल व्यवस्थित भजन करत. इथं काय होते याला ना पापाच्या मार्गाने जातात. पण पापाच्या मार्गाने जायचं नाही पुण्याच्या मार्गाने जायचं. त्याची आठवण ठेवा. तिची आठवण ठेवली की याची आठवण येईल म्हणजे अंतःकरणाची. आणि त्याची एकदा आठवण आली की मग तुमचं सर्वांचं कल्याणच कल्याण आहे. आमचे अण्णा गेलेत शरीर रूपाने जरी ते गेलेले असले तरी पण त्यांचा आशीर्वाद सतत आमच्या असलेल्या या गणेश भाऊजवळ राहो की आमच्या पंडित दादाजवळ राहो की आमच्या तिनकर दादावर राहो आमच्या मामी साहेबावर त्यांचा आशीर्वाद राहो आमच्या अधिका देवीवर त्यांचा आशीर्वाद राहो आमच्या असलेल्या संजीवनी ताईकडं बी त्यांचा आशीर्वाद राहो. सगळ्यावर त्यांचा आशीर्वाद आहेच. त्यांनीच या ठिकाणी परमार्थ सुरू केला. त्यातमध्ये आमचा बी खारीचा वाटा आहे थोडासा. आम्ही तुम्हाला गंमत वाटत महाराज यांच्या सत्याकरता मी 150 रुपयात लाऊडस्पीकर लावलो. 7 दिवस 150 रुपयात लाऊडस्पीकर लावलं ना आणि मला बोलत बी काय करावं
आता बोलून काही आले असंच आनंद असू द्या, अशीच राहू द्या, असंच प्रेम राहू द्या आणि असंच प्रेम सतत अण्णांच्या विषयी त्यांच्या असलेल्या मुलांचं राहावं. त्यांची जी परंपरा चालत आलेली आहे संत सेवेची, ती संत सेवेची परंपरा आमच्या असलेल्या या मेहनीने जर जपली तर त्या असलेल्या अण्णाच्या जीवनाचं सार्थक होईल, त्यांना पुनश्च जन्म प्राप्त होईल असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. या घराण्याला चांगल्या प्रकारचं त्यांचं वर्तन आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं असलेली ही नीती जी आहे ती नीती अशीच राहू अशी चरणाजवळ प्रार्थना करतो. अण्णा तुम्ही गेले पण या असलेल्या तुमच्या घराण्यावर तुम्ही असेच नजर राहू द्या आणि सुखा समाधानानं आम्हालाही देखील या ठिकाणी समाजात झालेली सेवा अण्णांच्या चरणरविंदी, आमच्या गुरुदेव कृष्णदेव काळे महाराजांच्या चरणरविंदी समर्पित करून, आमचे गुरुदेव असलेले भगवान बाबा महेर यांच्या चरणरविंदी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण होईल. विठ्ठल जय जय नाही उच्चारला पुंडरीक व्रतहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिभक्त परायण डॉक्टर गणेश महाराज साबळे यांचं श्रवणीय कीर्तन, मार्गदर्शनपर कीर्तन, तुकाराम महाराजांच्या तत्वानुसार तुकाराम महाराजांना अपेक्षित असणाऱ्या, समाजास मार्गदर्शन असणाऱ्या सर्व बाबी आजच्या कीर्तनातून आपण सर्वांनी ऐकले आहे. खरं बोलावं का बरं बोलावं, तर खरं बोलावं असा या कीर्तनाचा सार होता. आणि म्हणून या कीर्तनासाठी ज्यांनी ज्यांनी सेवा दिली आणि हा महाराजांनी सांगितलं की समाधी संजीवन सोहळा हा एक शब्द वारकरी संप्रदायात आहे, तोच शब्द सामान्य माणसासाठी मृत्यू सोहळा अशा शब्दाचा पुनरुच्चार केला. हे जे समाजातील अपभ्रंश आहे, चुकीच्या परंपरा आहे, त्यावर त्यांनी या पवित्र गादीवरून योग्य असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अलग अलग भागात ज्या पद्धती आहे त्या कशा चुकीच्या आहे आणि एक पद्धत जी चांगली आहे ती कशी चांगली आहे, तर एक असं या निमित्तानं जे कीर्तन लागतं ते कीर्तन या ठिकाणी आपणास ऐकायला भेटलेलं आहे. शिवाजी महाराजांसाठी तुकाराम महाराजांनी एक कीर्तन केलेलं आहे फक्त. त्यांच्या पूर्ण चरित्रामध्ये असं ठरवून कीर्तन तुकाराम महाराजांनी कधी केलेलं नाही. तुकाराम महाराज उभे राहायचे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये जी शक्ती निर्माण व्हायची, जे स्मरण व्हायचं त्यानुसार त्यांचं कीर्तन असायचं. फक्त एकच कीर्तन जिजाऊ यांनी आग्रह धरला. त्याचं कारण असं झालं की महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि शिवाजी महाराज एकांतवासात गेले आणि म्हणून त्यांच्या हातून जे काम होणार होतं त्याला कुठंतरी बाधा येईल म्हणून जिजाऊ साहेब स्वतः तुकाराम महाराजाकडे गेल्या आणि विनंती केली की माझ्यासाठी नाही, या सबंध समाजासाठी तुम्ही एक कीर्तन असं करावं की जे शिवाजी महाराजांना परंत एकांतवासातून लोकांतवासात येतील आणि जे कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं. आज त्या गोष्टीची आठवण या कीर्तनाच्या निमित्तानं झाली. आम्ही हे सर्व करत असताना जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा असं एक ब्रीद तुकाराम महाराजांचं वापरलं होतं की अशा गावाला आपल्याला जायचं ज्या ठिकाणी आपल्याला विसावा भेटेल, शांती भेटेल, समाधान भेटेल. आणि त्यासाठीचा हा जो मधला प्रवास आहे हा सर्व प्रवास महाराजांनी सुंदर असं निरूपण करून आपणा सर्वांना सांगितलं. आणि ते स्वतःवर काही गोष्टी त्यांनी घेतल्या, वास्तविक पाहता त्या स्वतःवर नव्हत्या तर समाजावर होत्या, त्या आपल्या सगळ्यावर होत्या. आणि अशी कीर्तनं फार क्वचित ऐकायला भेटतात. कारण आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी कीर्तनं आणि नावाजलेल्या लोकांची कीर्तन ऐकतो, परंतु बरं बरं बोललं जातं, खरं खरं बोललं जात नाही. आणि आज या कीर्तनाचा एक आनंद हा आहे की त्यांनी खरं खरं बोलले, भलेही ते आपणास पटो न पटो, परंतु एवढं सुंदरसं कीर्तन या निमित्तानं घडलं. निसर्गानं सुद्धा साथ दिली. निसर्गानं यासाठी साथ दिली की कीर्तनात कधी भंग होत नाही. आणि त्याचा दृष्टांत किंवा सिद्धांत आज प्रचिती आला
तेव्हा महाराज उभे राहिले, तेव्हा पावसाला यावं वाटलं. परंतु आपल्या सगळ्यांना माहीत असेल की तुकाराम महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा कोणी उठत नव्हतं. त्याची बरीचशी उदाहरणं आहे इतिहासकालीन, की साक्षात यवनाचं सैन्य कीर्तनात आलं, परंतु महाराजांनी सांगितलं घाबरू नका, तो संकट निवारण करणारा तो आहे, आणि म्हणून आपण कीर्तनाचा आनंद घ्या. आणि म्हणून मी त्यांना आग्रह केला की ती चटई उचलू नका, कीर्तनाचा भंग होईल, आपसात बोलू नका, कीर्तनाचा विरस होईल. कीर्तनकार एवढे जर तळमळीनं बोलत असेल आणि आपण जर आपसात बोलत असेल तर हा कीर्तनकाराचा नव्हे, साक्षात भगवंताचा तो अपमान असतो. आणि म्हणून आपण तो अपमान करू नये. आपण आहे त्या स्थितीत त्याचा आनंद घेऊ शकतो. पाऊस जरी आला तर काय बिघडणार आहे? आपण का पावसात कधी भिजत नाही का? आपण का संकटांना कधी सामोरं जात नाही का? तर अशी एक चांगली घटना पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निसर्गानंही करून घेतली असं मी म्हणेन. कारण निसर्ग हा स्वतःच्या ताब्यात असतो, तो कोणाच्याही ताब्यात नाही. म्हणून त्याला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तो त्याचं दर्शन देत असतो. आणि म्हणून आज या कीर्तन सेवेला सुद्धा त्यानं एक प्रकारचा व्यत्यय आणला नाही. आणि म्हणून निसर्गरूपी त्या सर्वाचं मी या ठिकाणी खरं तर आभार मानतो. परंतु त्या अगोदर या सर्व मंडळींनी हे कीर्तनाची जी सेवा आहे ती परिपूर्ण केली. यासाठी प्रथमतः नारळ देऊन त्यांचा सन्मानित करणं या कुटुंबाचं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून गणेश महाराज साबळे डॉक्टर साहेब हे आम्हाला पहिल्यापासून परिचित आहे, लहानपणापासून आम्ही त्यांना बघतो. आणि झाला त्यांचा सन्मान करावा नारळ देऊन. गणेशराव महाराज साबळे आपल्या परिसरातील आहे, परंतु विद्वान आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. या कीर्तन सेवे गायन, त्याचा कीर्तनाचा आनंद वाढवणारी जी गोष्ट आहे दुसरे गायक सुमधुर असा ज्यांचा आवाज आहे आणि त्या आवाजानं माणसाला पहिल्या